दीप भव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नेह होऊया या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत UDAS स्टुडंट पोर्टलवरती CWSN अर्थात दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंदणी किंवा अपडेशन कसं करावं. आपल्याही वरिष्ठ कार्यालयाकडून आपल्याला स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने माहिती आली असेल. विद्यार्थ्यांना कुठल्या सुविधा वगैरे दिलेल्या आहेत किंवा दिव्यांग विद्यार्थी कोणते आहेत, तर त्यांची माहिती आपल्याला UDAS स्टुडंट पोर्टलवरती अपडेट करायची आहे. तर चला वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे. इथे आल्यावर आपल्याला टाईप करायचं आहे UDAS+. त्यानंतर पहिली जी लिंक येईल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं नेहमीप्रमाणे. लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपलं राज्य निवडायचं आहे. गो या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे सर्व मॉड्यूल जे आहेत ते दिसतील. इथं स्टुडंट मॉड्यूलवरती आपल्याला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. आपला UDAS नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर 2526 या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचे आहे. ही पॉपअप विंडो क्लोज करायची आहे. याच पेजवरती इथे व्ह्यू क्लास वाईज आहे, त्याऐवजी इथे व्ह्यू सेक्शन वाईजवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला आपल्या वर्गानुसारचे विद्यार्थी दिसतील. ज्या विद्यार्थ्याची माहिती आपल्याला फिलअप करायची आहे किंवा अपडेट करायची आहे तो वर्ग बघायचा आहे. त्याला इकडे डाव्या हाताकडे सरकवायचं आहे. इथे व्ह्यू मॅनेजमेंटवरती आपल्याला जायचं आहे. इथे आपल्याला सर्व आपल्या त्या वर्गातील विद्यार्थी दिसतील. जो विद्यार्थी आपला आहे CWSN मधला त्याची आपल्याला सगळ्यात आधी GPवरती जाऊन CWSN वरती क्लिक आहे का किंवा डिफॉल्ट नोवरती असणार आहे, त्यामुळे त्याआधी आपल्याला येस करावं लागणार आहे. त्यानंतर आपल्याला FA अर्थात फॅसिलिटी प्रोफाईलवरती जाऊन त्यांना जे काही आपण सुविधा पुरवलेल्या आहेत त्याची माहिती नोंद करायची आहे. तर GPवरती आपण क्लिक करूयात. इथे आल्यानंतर 4.1.17 वरती आहे बघा वेदर CWSN. इथे डिफॉल्ट नो जर असेल तर तिथे आपल्याला येसवरती क्लिक करायचे आहे आणि इथे सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. जर अशा पद्धतीने पॉपअप विंडो आली तर काहीतरी आपलं मिसिंग झालेलं आहे, त्याला ओके इथे करायचं आहे. रेडमध्ये ती माहिती आपल्याला दिसेल. जर आपण 4.1.17 याला येस केला असेल तर त्या खाली A आहे. इथे क्लिक करून त्याचा जो काही दिव्यांगाचा प्रकार आहे तो आपल्याला इथे निवडावा लागणार आहे. त्याच्या प्रकारात येतोय त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर विचारते की दिव्यांगाचं सर्टिफिकेट आहे का. आता दोन प्रकारचे सर्टिफिकेट इथे असू शकतात. एक तर संबंधित जिल्हा रुग्ण कार्यालयाने दिलेला आणि दुसरं म्हणजे त्याने जर युनिक आयडेंटिटी कार्ड मिळवलं असेल तर ते दोन्हीपैकी जे काही असेल ते आपल्याला इथे येस करावं लागणार आहे. त्यानंतर इथे पुढच्या कॉलममध्ये माहिती विचारलेली आहे की त्यांचं पर्सेंटेज काय आहे, तर ते त्या प्रमाणपत्रावरती दिव्यांगाचं पर्सेंटेज दिलं असेल ते इथे आपल्याला लिहावं लागणार आहे. त्यानंतर आपल्याला ही माहिती सेव्ह करायची आहे. त्यानंतर आपल्याला पॉपअप विंडो येईल की इथे चेंज करतोय आपण ते कन्फर्म आहे का, तर कन्फर्मवरती आपल्याला इथे क्लिक करायचे आहे आणि इथे आपल्याला आलेलं आहे जनरल डाटा अपडेटेड सक्सेसफुली. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे ओकेवरती. त्यानंतर इथे आपल्याला खाली आहे बघा फॅसिलिटी प्रोफाईल नंबर 3 वरती दिसेल. इथे आपल्याला जायचं आहे. एनरोलमेंटमध्ये काही अपडेट करायची आवश्यकता नाही. या फॅसिलिटी प्रोफाईलवरती इथे आपण क्लिक करूयात. त्यानंतर इथे 4.3.2 मध्ये आहे की त्यांना आपण काही फॅसिलिटीज दिलेल्या आहे का, तर ज्या फॅसिलिटी आधी आपल्याला येसवरती क्लिक करावं लागेल आणि त्यानंतर ज्या काही फॅसिलिटी आपण त्यांना दिलेल्या आहेत त्याची नोंद इथे आपल्याला करावी लागणार आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून जी आपल्याला माहिती दिली असेल त्यानुसार आपल्याला इथे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपल्यासमोर बशीच पॉपअप विंडो येईल पुन्हा एकदा की फॅसिलिटी डाटा हॅज बीन सेव्ड सक्सेसफुली. अशा पद्धतीने त्या संबंधित विद्यार्थ्याची माहिती भरून किंवा अपडेट करून आपली होईल. नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. खाली आल्यानंतर इथे बॅक टू स्कूल डॅशबोर्डवरती जायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण ही माहिती अपडेट करू शकतो.
तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.